नमस्कार मित्रांनो आणि सर्वांना शुभ सकाळ. कमाईचा अर्थ फक्त धन कमवणेच होतो असा नव्हे. कमाईचा अर्थ फक्त धन कमवणेच होतो असा नव्हे, तर अनुभव, नाती, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. जिभेचं वजन खूप कमी असतं. जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं बऱ्याच लोकांना जमत नाही. क्षमा मागणे हे आपल्या कमीपणाचे लक्षण नाही. क्षमा मागणे हे आपल्या कमीपणाचे लक्षण नसून ते आपल्या मनाच्या मोठेपणाचे लक्षण आहे. आपण चुकेल तेव्हा क्षमा ही मागायलाच हवी. समाधानी राहणे हे या जगातील सर्वात मोठं सुख आहे. शब्द जरा जपूनच वापरावेत. आपले शब्द जरा जपूनच वापरावेत, कारण जीभ हे असे दुधारी शस्त्र आहे जिच्या एका बाजूला अमृत तर दुसऱ्या बाजूला विष लावलेले असते. म्हणून तिचा वापर खूप जपून करायला हवा. स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा. स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करावा, पण इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचाच उपयोग करावा लागतो. जीवनात हवे ते मिळवा, पण एक गोष्ट आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायला पाहिजे. जीवनात आपण सर्व काही मिळू, पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या यशाचा रस्ता हा कुणाची मन पायदळी तुडवून जाणारा नसावा. खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो. खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो. प्रेमळ माणसं आपल्याला वेदना देतीलही. प्रेमळ जीवाभावाची माणसं आपल्याला वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश मात्र आपली काळजी घेणं हाच असतो. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करायला पाहिजे. आपण जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करायला पाहिजे. चुकेल तेव्हा माफी मागूयात आणि कोणी चुकलं तर माफ करायला पाहिजे. दुसऱ्यांसाठी आपल्या डोळ्यात पाणी आलं की समजावं. दुसऱ्यांसाठी आपल्या डोळ्यात जर कधी पाणी आलं तर समजावं की आपल्यातील माणुसकी अजून जिवंत आहे. माणसाचे मोठेपण त्याच्या वयावर नाही. माणसाचे मोठेपण त्याच्या वयावर नाही, तर त्याच्या कर्मावर, कर्तृत्वावर आणि विचारांवर अवलंबून असते. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही गोष्टी मिळत नाहीत. काळजी केल्याने उद्याचा संघर्ष कमी होणार नाही. एखाद्या गोष्टीची काळजी केल्याने उद्याचा संघर्ष कमी होणार नाही, त्याने उलट आजची शांतता नष्ट होईल. आणि म्हणून विनाकारण भविष्याची काळजी करत बसू नये. गुंता झाला तर तो हळूहळू सोडवावा. गुंता झाला तर तो हळूहळू सोडवावा, मग तो दोऱ्याचा असो किंवा विचारांचा असो. संयम नसला की दोरा तुटतो, आणि ज्या पद्धतीनं दोरा तुटतो त्याच पद्धतीनं संयम नसणारी माणसं सुद्धा तुटतात. संगत धरताना माणसाने सावध असले पाहिजे. संगत धरताना माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे सामर्थ्य किंवा पूर्णपणे सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीमध्येच असते. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायर सारखा असतो.
नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरसारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. वयाने कोणी कितीही लहान अथवा मोठा असू द्यात, वयाने कोणी कितीही लहान अथवा मोठा असू द्यात, वास्तवात मोठा तोच असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, स्नेह, आदर आणि सन्मान असतो. जर आपण माणसं पारखत बसलो, जर आपण माणसांना पारखत बसलो तर त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी आपल्याला वेळच मिळणार नाही. आणि म्हणून जी माणसं जशी आहेत ती तशाचे तशी स्वीकारून त्यांच्यावर प्रेम करायला हवं. फूल ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाशिवाय उमलू शकत नाही, फूल ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाशिवाय उमलू शकत नाही, त्याचप्रमाणे प्रेमाशिवायही आयुष्य बहरू शकत नाही. आयुष्यात 2च दिवस महत्त्वाचे आहेत. एक आपण जन्माला आलो तो दिवस, आणि दुसरा आपण जन्माला का आलो याचे उत्तर सापडेल तो दिवस. भूतकाळात शिरून कुणीही पुन्हा नव्याने सुरुवात करू शकत नाही. भूतकाळात शिरून पाठीमागे जाऊन कोणीही पुन्हा नव्याने सुरुवात करू शकत नाही, पण कोणीही जिथे आज आहे तिथून चांगली सुरुवात करून चांगला शेवट मात्र नक्की करू शकतो. आयुष्य किती काळ जगला याला आयुष्याचं मोल ठरत नाही. आयुष्य किती काळ जगलो यावर आयुष्याचे मोल ठरत नाही, तर आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात किती बदल झाला, त्यांचे जीवनमान आपल्यामुळे किती सोपं, सुंदर आणि छान झालं यावर आयुष्याची किंमत ठरत असते. स्वामी विवेकानंदजी म्हणायचे, आयुष्यात नेहमी धोका पत्करायला शिका. आयुष्यात नेहमी धोका पत्करायला शिका. यशस्वी झालात तर नेतृत्व कराल आणि अयशस्वी झालात तर मार्गदर्शन कराल.